आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। देवळाली प्रवरा नगर परिषदेत पत्रकार दिनानिमित्त राहुरी तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा गुरुवारी उत्साहात पार पडला। हा कार्यक्रम देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या समर्थ बाबूराव पाटील महाराज सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रकाश संसारे यांनी केलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुधाकर कराळे होते। यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष बेबी बर्डे, कार्यालयीन अधीक्षक रामदास म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती। पत्रकारांच्या वतीनं रफिक शेख व शिवाजी घाडगे यांनी मनोगत व्यक्त केलं। नगराध्यक्ष सत्यजित कदम म्हणाले, शहराच्या विकासाच्या दृष्टीने येणाऱ्या काळात ठोस व लोकाभिमुख निर्णय घेतले जाणार नाहीत। पायाभूत सुविधा, नागरी सोयी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व इतर मूलभूत प्रश्नांवर विशेष भर देण्यात येईल। शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिकांचं समन्वयानं कार्य करणं अत्यंत आवश्यक आहे। या कार्यासाठी सर्वांचं मोलाचं सहकार्य लाभणार आहे। या कार्यक्रमात नगरसेवक अमोल कदम, अजित चव्हाण, वसंत कदम, सौरभ मुसमाडे, बाळासाहेब लोखंडे, विरोधी पक्षनेते दासू पठारे, शरद वाळून, संतोष चोळके, ऋषभ लोढा, सचिन शेटे, सुजाता कदम, सुवर्णा कोठुळे, चंदाराणी गाडे, सीमा देटे, पुष्पा तांबे, मनीषा कदम, आशा चव्हाण, सतीश वाळून, अभिजित कदम, सतीश वणे, शरद खांदे, वैभव गाडे, मंगेश ढूस, रवी दळवी, कल्पेश भालसिंगे, ओंकार लांडे आदींसह नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। आज देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला आणि या माध्यमातून आज जवळपास 4 वर्षांनंतर आमच्या सर्व पत्रकार बांधवांना नगराध्यक्ष या नात्याने पुन्हा भेटण्याची संधी मिळाली। त्याचबरोबर या कार्यक्रमामध्येच सालाबादप्रमाणे आमच्या पत्रकार मित्रांना अपेक्षित होतं की काय काय कामं झाली ही आपल्याला माहिती मिळावी, परंतु आम्ही 4 वर्ष प्रशासकानंतर आज आलेलो आहोत। त्यामुळे पुढच्या काळात काय करता येईल किंवा काय केलं पाहिजे याबाबत सकारात्मक चर्चा आमच्या सर्व पत्रकार बांधवांबरोबर झाली। यामध्ये स्ट्रीट लाईट असतील, देवळाली नगर परिषदेच्या हद्दीतले रस्त्यांचे प्रश्न असतील, पाणी पुरवठा योजना असेल आणि आरोग्य बाबतीतले विषय असतील, सफाईच्या बाबतीतले विषय असतील, यावरती खूप चांगल्या प्रकारे चर्चासत्र झालं। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।